नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ज्या गोष्टीचा विचारही आपण करू शकत नाही अशी गोष्ट घडणार आहे. इकडे कमळी मात्र कामिनीच्या झिंज्या उपटणार आहे. कारण कामिनी प्रत्येक वेळेस कमळीशी चुकीच्या पद्धतीने वागत असते आणि त्यामुळं कमळी मात्र कामिनीची वाट लावणार आहे. कारण कामिनीची मजल आता कमळीच्या रूममध्ये जाऊन चोरी करण्यापर्यंत गेलेली आहे. म्हणजे कमळीच्या ट्रंकमध्ये जे काय आहे ते कामिनीला शोधायचं होतं. त्याच्यामध्ये कमळीच्या आबांचा फोटो असेल आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी मिळतील अशा उद्देशाने कामिनी तिथं पोहोचलेली होती आणि शोधाशोध सुरू केलेली सुद्धा होती. परंतु ऐनवेळी कमळी आणि निंगी या दोघीही तिथं पोहोचलेले असतात आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता सॉल्व्ह झालेल्या आहेत. मात्र कमळीने कामिनीच्या चांगल्याच मुसक्या आवडलेल्या आहेत, चांगली धुलाई केलेली आहे आणि चोरी करण्याच्या आरोपामध्ये रूममधून हाकलून सुद्धा दिलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की बंड्या, निंगी आणि कमळी तिघही बोलत असतात. तर त्यांचं म्हणणं असतं की आता लवकरात लवकर गावाकडे जाऊन येतो. तर बंड्याला ते विचारतात तेव्हा बंड्या म्हणतो की मला नाही जमणार आहे, मला कामं आहेत ना, त्याच्यामुळं मला नाही जमणार आहे, ते माझ्याकडून नाही पॉसिबल होणार. कारण आता सध्या कॅन्टीनमध्ये काही स्पेशल बॅचची मुलं आहेत ना, तर त्यांचे एक्स्ट्रा लेक्चर वगैरे आहेत, त्यामुळं ते काय गावी जाणार नाही आहे, त्यामुळे मला काही सुट्टी मिळत नाही. आणि कमळे तुझा निकाल पण आहे का आज, असं म्हटल्याबरोबर निंगी आणि म्हणते की हो गं कमळे, त्या माकडीने काय पण गोंधळ करायला नकोय बाई, एकदा का तुझा निकाल लागला ना मग आपण गावाकडे जाऊया असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र कमळी म्हणते की हो चालेल. असं म्हणत कमळी, बंड्या, निंगी तयार होतात. बंड्याने तर स्पष्ट सांगितलंय त्याला आता जमणार नाहीये आणि त्याचबरोबर निंगी आणि कमळी तर तयारच झालेले आहेत. त्यांना दोघींना तर खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे मात्र कामिनी आता घरामध्ये असते. कामिनी लिंक लावत असते की ही कमळी महाजनांच्या आयुष्यात आली कुठं. कारण मी तर सरूच्या लेखीचा शोध, नातीचा शोध, मुलीचा शोध घेत होते, पण ही कमळी कशी आली इथं, ह्या कमळीची कशी एंट्री झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध आता कामिनी घेत असते. कामिनी विचार करत असते आणि त्याच वेळी तिनं आता एक चार्ट तयार केलेला आहे आणि त्या चार्टवर सगळे मुद्दे लिंक करत ते असते. मग तिने पहिल्यांदा भेटलेले आबा, कमळीपासून कनेक्शन सुरू झालं, ते कसं कसं झालं हे सगळं त्या चार्टवर तिने नोंदवायला सुरुवात केलेली असते. आणि आता मात्र कामिनी हे सगळं खूपच छान पद्धतीने करत असते, ज्याचा विचारही कोणी केलेला नाही अशा पद्धतीने गोष्टी तिच्या चाललेल्या असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजेच कामिनी हे सगळं जेव्हा करते तेव्हा मात्र कामिनी म्हणते की बस आता मला माझ्या पद्धतीने गोष्टी हव्या आहेत आणि मला जसं हवं आहे तसंच मी मिळवणार आहे, हे मात्र तिने ठरवलेलं असतं. मग मात्र कामिनी म्हणते की चला. मग तिने आता लिंक लावते. तेवढ्यातच तिथे रागिनी आणि अनिका येतात. रागिनी म्हणते काय चाललंय ग्रॅनी आजीचं, मला वाटतं हिच्या गोळ्या चुकल्या काय की, मॅड आजीला मॅड म्हणता म्हणता मला वाटतं हीच मॅड झाली काय की, असं तिला वाटत असतं. तेव्हा मात्र कामिनीला खूप राग येतो. कामिनी म्हणते शांत राहायचं, जर तुम्हाला इथे थांबायला जमत नसेल तर तुम्ही थांबू नका, शांत राहा असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे बंड्या, निंगी सगळे असतात आणि बंड्याला तर एक वेगळंच टेन्शन आलेलं असतं. बंड्या म्हणत असतो की आता करायचं काय, कारण जर कमळी तिकडे जायचा विचार करत असेल तर आपल्याला विचार करावाच लागणार आहे. जर का कमळी गावाकडे गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आबा नाही आहेत ही गोष्ट कमळीला कळली तर आता बंड्याच्या डोक्यातली चक्र काही थांबत नसतात. इकडे कॉलेज कॅन्टीनमध्ये कमळी आणि निंगी आलेले असतात. काहीतरी खायचं आहे असा विचार चालू झालेला असतो आणि तेवढ्यातच अनिका तिथे येते आणि म्हणते चला चला गाईज चला, मी टॉपर येणार आहे आणि त्याचबरोबर काही शंका नाही आहे. आणि त्या नमिताला आणलेलं असतं, बिचारीला बसवलेलं असतं आणि आता तू खायचं आहे. अनिका म्हणते की नमिताच्या आवडीचं काहीतरी मागवलं पाहिजे. अनिकाची मैत्रीण म्हणते की तिच्या आवडीचं त्यापेक्षा मी सांगू का काय मागवायचं, बर्गर मागव अनिका, बर्गर. ती म्हणते नाही ग, बर्गर वगैरे काही नको आहे, मी काय म्हणते ना ते मागूया आपण, असं सांगितलं जातं. आणि मग ती म्हणते वडापावची ऑर्डर दिली जाते आणि नमिताला खायचं नसतानाही तिच्या नरड्यामध्ये ते वडापाव कोंबले जातात. इकडे कामिनी म्हणते की त्या DNA रिपोर्टचं काय झालं तिथं जाऊन बघितलं पाहिजे. आता हा DNA रिपोर्टचा शोध आपल्याला व्यवस्थित तिथंपर्यंत नेईल. तिथं गेल्यानंतर ज्या मॅडमना तिने पैसे देऊन ते CCTV फुटेज मिळवलेलं असतं
त्याच बाईला तिनं म्हणत असते की हे रिपोर्ट मला चेक करायचे आहेत, म्हणजे हे रिपोर्ट बदललेले आहेत. ती म्हणते अहो कसं शक्य आहे, एकतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमच्या सरांना पुरस्कार मिळतोय आज, आता तो पुरस्कार घेण्यासाठी ते गेलेले आहेत, आमच्या लॅबमधून असं कधीच होत नाही. तेव्हा कामिनी म्हणते अहो पण हे रिपोर्ट, तेव्हा ती म्हणते की हे सॅम्पल तुम्ही वेगळं दिलं असेल, कदाचित सॅम्पलचा प्रॉब्लेम झाला असेल. मग कामिनीच्या डोक्यात क्लिक होतं, म्हणजे अनिकानेच जर चुकीचं सॅम्पल दिलं असेल तर, कमळीच्या जागी स्वतःचं सॅम्पल दिलं असेल तर हा रिपोर्ट राजनसोबत मॅच होणारच आहे, कारण ती पॅटर्नल DNA टेस्ट आहे. आता मात्र इकडे कामिनी स्वतःची समजूत घालते. अनिकाचा कॉलेजमध्ये एक वेगळाच राडा सुरू झालेला असतो. अनिका म्हणत असते नाही, हे सगळं जे काही आहे ना ते मला कळलेलं आहे आणि हिने कमळीच्या नादी लागून माझ्या विरोधात गेलेले, मला क्रॉस केलेला आहे, मी हिला सोडत नसते, असं अनिका म्हणत असते. आणि कामिनीची तर एवढे मजल वाढलेली आहे की कमळीच्या रूममध्ये जाऊन चोरी करण्यापर्यंत तिची मजल गेलेली आहे. आता तिच्यासाठी चोरी करणं किंवा कमळीची रूम चेक करणं ही गोष्ट काही फार मोठी नाही आहे, ती सहज हे सगळं करू शकते. आता मात्र निंगी आणि कमळी आता कॉलेजमधून निघालेली असतात आणि त्याचवेळी बंड्या पण त्यांना म्हणत असतो की ठीक आहे, नमिताच्या बाबतीत जे घडतंय ते पाहून खरं तर कमळीला सुद्धा राग आलेला असतो. कामिनी आता घरी आलेली असते, वारंवार ते रिपोर्ट पाहते, तेव्हा तिला आठवतं गौरीने तिला सांगितलेलं असतं की माझी लेक तूच मारून टाकलेली आहे, माझी मुलगी जिवंत नाही आहे, हे सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते मग ह्या रिपोर्टचं काय झालंय, अनिकाने जर काही गोंधळ घातला असेल तर. बरोबर आहे, अनिकाच या सगळ्यामध्ये काहीतरी गोंधळ घालू शकते, याच्याबद्दल काही शंका नाही आहे, असं ती म्हणत असते. आता मात्र इकडे कामिनी म्हणते की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा आता शोध घ्यावा लागणार आहे, यासाठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आबा, आणि तो फोटो जर मला शोधायचा असेल तर कमळीच्या आता रूममध्ये जावं लागणार आहे आणि हॉस्टेलमध्ये जाऊन तिच्या रूममधला तो फोटो मला शोधावा लागणार आहे, असा विचार तिनं केलेला असतो. आणि असं म्हणत कमळीच्या रूमवरती पोचलेली असते. रेक्टरला विचारते कमळी निंगी कुठं आहेत, तर ती सांगते कॉलेजमध्ये गेलेत, मला त्यांच्या रूमची चावी दे. म्हणजे सहज त्या रेक्टरच्या हातून आता हिने चावी घेतलेली असते आणि कमळीच्या रूमची झाडाझडती करायला सुरुवात केलेली असते. पण नेमकं कमळी आणि निंगी दोघीही लवकर कॉलेजमधून येतात आणि कामिनी मात्र रूममध्ये असते. तिनं सगळ्या गोष्टी आता उलटापालट करत असते, शोध घेत असते, नक्की कुठं असेल, काय केलं असेल, कुठं मिळतील फोटो किंवा काही पुरावा, असं म्हणत तिचा शोध हा सुरू झालेला असतो. आणि मग फायनली त्या ट्रंकाच्या जवळ येते, जो कमळीचा ट्रंक असतो, आणि तो कमळीचा ट्रंक ती उघडते आणि त्या ट्रंकामध्ये बरेच डॉक्युमेंट्स असतात कमळीचे, कमळीला मिळालेले आजपर्यंतचे सर्टिफिकेट्स असतात, या सगळ्या गोष्टी तिथं असतात. आणि इकडे निंगी आणि कमळी मात्र रूमकडेच निघालेले असतात. कामिनी आता त्यातले फोटोसुद्धा शोधत असते, त्यामध्ये बरेच फोटो असतात जे आबांचे, कमळीचे आणि त्याचबरोबर सरूचे एकत्र फोटो आहेत. आणि त्यासोबतच ते फोटो आता कामिनीच्या हातात असतात, तिने तो फोटो बघितलेला नसतो. तेवढ्यातच कमळी आणि निंगी तिथं पोहोचतात आणि कमळी जोरात ओरडते, कडू आजी हे काय चाललंय तुमचं, हे काय करताय तुम्ही, नाही तुम्ही आमच्या रूममध्ये येऊन आमच्या रूमचा अशी शोधाशोध कशी करताय. तेव्हा कामिनी म्हणते मी कोणत्याही रूममध्ये जाऊन शोधाशोध करू शकते, मी या कॉलेजची ट्रस्टी आहे. हे ऐकल्यानंतर आता कमळी म्हणते बरोबर आहे, तुम्ही ट्रस्टी असाल पण ही चोरी करताय, तुम्ही आमच्या रूममध्ये चोरी करताय, हातात काय आहे तुमच्या, कसले फोटो आहेत हे, असं म्हटल्याबरोबर कामिनी तर हादरलेली आहे. कामिनीला आता भीती वाटायला लागली आहे. त्यावेळेस कमळी निंगीला खुणवते, जा ते फोटो काढून घे. आणि मग कमळी निंगीने येऊन कामिनीच्या हातातनं ते सगळे फोटो हिसकवलेले आहेत, कारण मागच निंगीला डाऊट आलेला होता, म्हणून तर निंगीने भिंतीवरचा फोटोसुद्धा काढून ठेवलेला असतो. आणि कमळीने तिथं असलेलं दांडकं हातात घेतलेलं आहे आणि ते दांडकं घेऊन ती कामिनीच्या जवळ आलेली आहे. कमळीने जणू रुद्रावतारच धारण केलेला आहे आणि कमळी मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि ती म्हणत असते बाद झालं कडू आजी, आत्तापर्यंत तुमचं खूपच ऐकलं होतं पण आता नाही, आता जे काही तुम्ही केलेलं आहे ते कहर केलेलं आहे, तुम्ही माझ्या रूममध्ये येऊन हा सगळा जो काही गोंधळ घातलेला आहे त्याची शिक्षा तर तुम्हाला भोगावी लागणारच आहे. मी अन्नपूर्णा आजींना हे सगळं सांगणार आहे, तुम्ही मुलींच्या हॉस्टेलमध्ये येऊन त्यांच्या रूम चेक करता, त्यांच्या वस्तू चेक करता. आणि आता मात्र इकडे कामिनीची वाट लागलेली आहे आणि ती पाहतच राहते, तिला कळायचं बंद होतं. कामिनी तिला म्हणते बाद झालं, वहिनीला यातलं सांगायची काही गरज नाही, मी असंच आलेले होते. तेव्हा कमळीने निंगीला सांगितल्यामुळं निंगीनं तर ते फोटो काढून घेतलेले आहेत, पण इकडे कामिनीला सुद्धा चांगलीच अद्दल घडवली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.